इथे मस्तपैकी सुरमई फ्राय चांगली होती आहे, ग्रीन चटणी वगैरे लावली आहे छान, आणि रवा फ्राय केली आहे मस्तपैकी. ती छोटी सुरमई आहे. मोठीवाली सुरमई जी हॉटेलमध्ये मिळते ती वाली नाही आहे, ती घरी खाण्यासाठी मी छोटी आणली आहे. कारण मोठी घ्यायची म्हटली तर ते हॉटेलवाले घेतात, ती महाग पण मिळते थोडी, ती घरगुती जरा स्वस्त पडते ही. तर मी ही स्वस्तात मस्त अशी छोटी सुरमई फ्राय केली. आणि इकडं मस्तपैकी कोळंबीचं कालवण होतं आहे. मस्तपैकी कोळंबीचं कालवण आहे. छोटी कोळंबी आहे. छोट्या कोळंबीला चांगली जास्त चव असते, जी तुम्ही मोठी खात असाल हॉटेलमध्ये वगैरे, तर त्याच्यापेक्षा ही छोट्या कोळंबीला चांगली जास्त चव असते. तर छोट्या कोळंबीचा कालवण असं रेडी आहे. आणि इथं मस्तपैकी सुरमई फ्राय होतं आहे ते रेडी बघू शकता. मस्तपैकी अशी लाल फ्राय झाले ते. ग्रीन चटणी, हिरवी चटणी टाकली आहे मी. आधी चांगलं मॅरिनेशन केलं आहे, त्यामुळं ती जास्त अजून चवदार लागणार. तांदळाची भाकरी अशी मोठी अलिबागमध्ये मिळते. जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता दिलेला आहे. भरपूर साऱ्या भाकरी सेंटर्स आहेत, तर तुम्ही जाऊन घेऊ शकता. छान कोळंबी छोटी आहे, लालवाली कोळंबी ओरिजिनल. आणि ही मस्तपैकी सुरमईचा तुकडा करून दाखवतो. मस्तपैकी झाली आहे सुरमई अशी. खाऊन बघतो मी, टेस्ट करतो, सांगतो. कमाल, मस्त, एक नंबर. जेवणाला सुरुवात करतो. भाकरी पण जाड मिळते चांगली भाकरी सेंटरमध्ये आमच्या इथे अलिबागमध्ये. तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की या. कोळंबी छान मस्तपैकी, खूप मस्त कालवण झालं. सुरमई तोंडी लावते आता.